श्री साईबाबांच्या कृपेने मनातील दुःख दूर होते. अशाच एका साई भक्ताची ही घटना आहे. एकेकाळी सरकारी नोकरी होती, पण कालांतराने नोकरी गेली. पैसा संपला. 7 वर्षे संकटांनी त्याला वेढून टाकले. तो दरवर्षी शिर्डीत जाऊन बाबांकडे प्रार्थना करत असे, पण परिस्थिती बदलत नव्हती. सन 1916 मध्ये तो इतका निराश झाला की शिर्डीतच आपले जीवन संपवावे असा विचार त्याच्या मनात आला. एका रात्री दीक्षित वाड्याजवळ बसून तो जवळच्या विहिरीत उडी मारण्याचा निर्धार करत होता. तेवढ्यात सगुण नावाचा एक भक्त बाहेर आला आणि म्हणाला, अक्कलकोट महाराजांची ही पोथी वाचली आहे का? त्या साई भक्ताने पोथी उघडली आणि त्यात त्याच्या अवस्थेसारखीच कथा पाहिली. एका भक्ताने आत्महत्या केली होती. अक्कलकोट महाराजांनी त्याला विहिरीतून बाहेर काढून सांगितले होते की पूर्वजन्माचे भोग पूर्ण झाल्याशिवाय सुटका नाही. आत्महत्या केल्यास उरलेला भोग पुढच्या जन्मात भोगावा लागतो. कष्ट सहन कर, आत्महत्या करू नकोस. हे वाचताच त्या साई भक्ताचे मन बदलले. त्याने आत्महत्येचा विचार सोडला. त्याच्या मनात पुन्हा आशा निर्माण झाली. कारण जिथे साईबाबांची कृपा असते तिथे भक्ताचा विनाश कधीच होत नाही. ओम साईराम.